बाप्पाला आवडेल असा खमंग आणि पौष्टिक नैवेद्य चुरमा लाडू रेसिपी आपण इथे बघणार आहोत। नमस्ते, मी पल्लवी, सिम्पली कुक विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तरी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 कप हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप हे बारीक रवा घेतलेला आहे। आता हे पीठ मी दुधात मळणार आहे। इथे 1 कप मी दूध घेतलेले आहे। दूध हे कमी जास्त पण लागू शकतं। हे दूध तुम्ही थोडे थोडे ओतून पीठ चांगलं मळून घ्या। आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळायचं आहे। एकदम दुधाचा सगळा वापर करू नका। जसं लागेल अंदाज घेऊन दूध आपण घालून घेणार आहे। इथे जर तुम्ही दूध नाही घातलं तर पाणी वापरलं तरी चालतं। पाणी जर वापरलं तर हे लाडू 10-12 दिवस चांगले टिकतात आणि जर दुधाचा वापर केला तर 7-8 दिवस हे टिकतात। आपण इथे आता ही घट्टसर कणिक ह्याची मळून घेऊयात। तुम्ही बघू शकता छान पीठ मळून झालेलं आहे। आता ह्याचे आपण सगळे मुटके करून घेऊयात। जर हे पीठ पातळ झालं तर हे जे मुटके चांगले वळता येत नाही, त्यामुळे हे आपण घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। आता आपण इथे छान मुटके करून घेऊयात। तुम्हाला इथे मी एक टिप देते। ह्या लाडूसाठी खरं तर गिरणीतून जाडसर असं रवाळ पीठ दळून आणावं लागतं, पण जर तुमच्याकडे हे पीठ नसेल तर आपण त्यात 3/4 कप रवा घातला तरी चालतो। इथे आता आपण कढईमध्ये 1 कप साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। या तुपामध्ये आता आपल्याला हे मुटके मंद आचेवर छान गोल्डन कलरपर्यंत येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम ही फास्ट करू नका। जर फास्ट केली तर हे मुटके वरून काळे होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील। त्यामुळे बारीक गॅसवर हे आपल्याला खरपूस असे लाल तळून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही तळणीसाठी तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल, पण तुपात तळल्यामुळे ते अजून चविष्ट लागतात आणि लहान मुलांना देण्यासाठी ते पौष्टिक होऊन जातात। त्यामुळे इथे तुम्ही तुपाचाच वापर करा। हे सर्व आता आपण मुटके अशाच प्रकारे छान गोल्डन होईपर्यंत तळून घेऊयात। या मुटक्याचे आता आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊयात, म्हणजे ते गार होतील। जर असंच आपण गरम गरम ते मिक्सरला बारीक केलं तर त्याचा गोळा होऊ शकतो, म्हणून हे आधी आपण गार होण्यासाठी ठेवून देऊयात। आता हे आपण तुकडे बारीक करून घेऊयात, पण हे जास्त बारीक करायचं नाही, हे रवाळ आपल्याला बारीक करायचं आहे। आता कढईमध्ये जे आपण 1 कप तूप टाकलं होतं त्यातला अर्धा कप तूप आपण आधीच काढून घेतलेले आहे। त्यामध्ये 1 कप मी गूळ घालून छान हे मिश्रण हलवून घेते। गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे। आता यामध्ये विलायची पावडर आणि काजू बदामचे तुकडे मी ह्याच्यात टाकून घेते। हे छान हलवून घेऊयात। आता आपण तूप हे खूप कडकडीने गरम झालेले आहे। हा आपण वापरलेला गुळ हा सेंद्रिय आहे। घरामध्ये तुमच्याकडे जो गुळ आहे अवेलेबल तो तुम्ही वापरू शकता। हे छान मिश्रण आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे मेल्ट झालेला आपण गुळ या चुरम्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान हलवून घेऊयात। हे मिश्रण खूप गरम आहे, त्यामुळे आपण हे आधी चमच्याने हलवून घेऊ, मग थोडे गार झाल्यावर हे आपण हाताने एकजीव ह्याचं करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता ह्याचा एकजीव झालेला आहे। आता हे जे आपण लाडू वळून घेऊयात। ही रेसिपी तुम्हाला आवडली का? मग नक्की लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्ही चुरमा लाडू कोणत्या वेळी बनवता। अशीच पारंपरिक आणि सोपी रेसिपी पाहण्यासाठी सिम्पली कुकिंग विथ पल्लवीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका गोड रेसिपीसह। तोपर्यंत खा, बनवा आणि आनंद घ्या।